हे बघा, आज चपात्या बनवून झाल्यात माझ्या. मम्मी भाजी आणायला गेली आहे. काय माहिती कधी येते, बघू आपण. आले का? हा. काय आणलं बाबा भाजीला? भाजीला आणले आम्ही दोडके आणले. दोडके बघा, दोडके आणले. कढीपत्ता घेतलाय. बरं. किती पाऊस आलाय, सगळं गवत गवत झालंय आमच्या दारात. दोडक्याची चटणी बनवते आता. चपात्या केल्या का तुला? चपात्या सांगितलं का? हा, केल्या चपात्या. चला आता भाजी. आज दोडक्याची चटणी बनवते. अशा शिरा काढून घ्यायच्या याच्या दोडक्याच्या. गावाला याला दोडकं म्हणतात आणि मुंबई साईडला शिरोळी बोलतात. गावाला पण आता आमच्या भागाला हे दोडकच बोलतात याला. पाट्यावर ठेसून चटणी बनवणार आहे याची मी आता. हरभऱ्याची डाळ भिजू घातली त्यासाठी थोडीशी डाळ. हिरव्या मिरच्यातलं करणार आहे. आपली लसूण घेतला थोडासा. हिरव्या मिरच्या घेणार आहे थोड्या. दादा साहेब तिखट करू काय? दादाच्या तोंडातला आलंय, तुम्हीच तिखट करते. मिरच्या लय भारी वाट ठेसा बनवायला. बनवायचा आहे बन कवळ्या कवळ्या. थोडीशी कोथिंबीर घेते. कोथिंबीर मस्त आणली. नुसतं देठच काढून टाकायची गरज नाही. काळ्या बिलकुल नाही त्याला. कांदा चिरून घेते पहिला आणि मग दोडका ठेसून आणते. तव्यावर बनवू का कढईत बनवू का? बघ तुला जसं जमतंय. तव्यावरच बनवते. तव्यावर तर चांगला लागत. तवा चटणी. हे बघा, कांदा, टमाटर, कोथिंबीर कापून घेतले मम्मीनी. कांदा टमाटर कापून घेतलंय. मिरची मिक्सर मधून काढून आणली. मिरची, लसूण. असा खरडा बनवायचा हिरव्या मिरच्याचा आणि लसूणचा. आणि आता दोडके पाट्यावर ठेसून आणले. ओके, लेट्स गो. बघा किती मस्त पाऊस पडलाय आमच्या इकडे. थंड थंड झाली. थंड वातावरण. ग्रीनरी ग्रीनरी. हे झाडले सुकले आपलं. दादा साहेबांनी पाटा धुवून काढला. पाटा वरुटा. अगं बाई अगे. दादाला म्हणलं पाटा वरुटा धुवून काढ. आतमध्ये आण म्हणलं तर म्हणलं मम्मी बाहेरच कर. असं ठेसायचं. मिक्सर मध्ये पण जमत, पण म्हणलं आज ठेसूनच बनते असं. जुन्या लोकांची पद्धत आहे असं ठेसायची. माझ्या आई आजी असंच बनवायच्या. पहिले कशाचे मिक्सर आणि कशाचं काय. मिरच्या घ्यायच्या पाट्या वाटायच्या. ठेसून झाले आता. मस्त हवा सुटली ना. दोडका ठेसून झाला. पाऊस चालू आहे. गार हवा सुटली. या वर्षी लवकरच पाऊस पडला. पावसाचा काही टाइम टेबलच नाही. कधी पाऊस पडतोय बिना मोसम. बाई पवा तुम्हाला
मला जायचं इकडे कळलं यायला म्हणून. बसून का पण चटणी चला गॅस चालू केला आता. तेल टाकून घेते एक मोठा चमच चालला. थोडीशी मोहरी टाकते. आणि थोडे आता जिरे टाकते. बाजूला सर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकते आणि आता कांदा टाकून घेते. पावसाने ओला झाला ना तर झाड कढीपत्त्याचे त्याला टाकलं की लगेच उडत आहे त्याला अंगावर. तेच मस्त वाटतं असं, मला आवडतं. कांदा लाल झालाय आता. टमाटर टाकून घेते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकू दे. आणि मिरची लसूण वाटून आणलेलं ते पण टाकते. पण परतलंय आता चांगलं. आता दोडका ठेचून आणलेला तो टाकून देते. तव्यावरची भाजी लयच मला आवडती जाय. तव्यावर चांगली लागते तव्यावर. कांद्याची चटणी टमाट्याची चटणी मस्त लागते. हरभऱ्याची डाळ भिजू घातली होती थोडी, ती पण टाकते आता. दोडक्याची चटणी बनवली का त्यात कोणती पण डाळ टाकायची. मुगाची टाकायची नाही तर तुरीची, तुम्हाला जी आवडती ती डाळ टाकायची. डाळ टाकली तर मस्त लागेल. नुसतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि हळद टाकते आता थोडीशी. आता भाजी आहे का थोडीशी बारीक गॅस करून झाकून ठेवते. आणि या रात्रीच्या का 2-2 भाकऱ्या शिळ्या उरल्या आता. तर मी आता याचे तुकड्याचा भाकरीचे भुगा करणार आहे. असं बारीक तुकडे करायचे मिक्सर मधून काढून आणायचे. आपण पोहे कसे करतो तसे. आमच्या घरात लई आवडते सगळ्याला. बाजरीच्या भाकरी असल्या का अजून खरपूस चांगले लागते. आता जेवारी दळी होती काल कस काय 2 भाकरी जास्तच झाले. याचा भुगा करणार आहे. मस्त कांदा हिरवी मिरची ते टाकून. हे बघा असा भुगा करायचा भाकरीचा. असा भुगा कोणाला आवडतो कमेंट मध्ये नक्की मला सांगा. आणि याला ना असं थोडस पाण्याचा शिपका मारायचा म्हणजे भिजत येत ते चांगले होते. मस्त कोरडं फट करून घ्यायची. मीठ टाकलं का मग दोडक्याला त्याला पाणी सुटत असतंय. तर असं पूर्ण पाणी आटून घ्यायचं. आता मस्त झाली चटणी. उतरून ठेवते साईडला आणि तुकडे बनवून घेते. आमचा तवा लय जाड आहे. टाकू दे जरा कढई.
ठेवून घेते. कढई बी तापली. तुकड्याला बी एक चांगला मोठा चमच तेल टाकून देते. बघा असे भिजवायचे तुकडे. कसे भिजून आता मोकळे मोकळे झाले ते. जास्त पाणी पण नाही टाकायचं मग चिक्कल होतं. माझ्या कोणतं चिक्कलच होत असतं हमेशा. मीडियम मध्येच करायचे. थोडे जिरे टाकून घेते. कढीपत्ता टाकून घेते. आणि एक कांदा आणि 2-4 हिरव्या मिरच्या कापलेल्या त्या टाकून घेते. थोडेसे शेंगदाणे टाकून घेणार याच्या. त्याला तळल्या का शेंगदाणे मग खूप मस्त लागते. थोडस चवीनुसार मीठ टाकून घेते. आता आधीच टाकून घ्यायचं आणि हाताने कालून घ्यायचं म्हणजे मीठ चौकड लागत. थोडी हळद टाकून घ्यायची आणि असं कालायचं. हे तुकडे ओले असल्यामुळं का मग मीठ कधी कधी एकाच जाग्यावर लागत सगळं. असं कालून घ्यायचं सगळं. कांदा परतलाय मस्त. थोडस टमाटर ठुलतं म्या ते टाकी दे. मिरच्या टाकल्या तर ठसका उठायला लागला. दोडक्याच्या भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकी दे. आता हे कोथिंबीर टाकून घेते. मस्त तुकडे होणार आहेत. हे तुकडे टाकून घेते आता. दीदीला लय ठसका उठलाय, मला बी उठलाय. फॅन चालू आहे तरी ते ठसका बाहेर जात नाही कसा काय माहिती. बाहेर हवा आहे म्हणून उलटी हवा आतमध्ये येते का काय. आता 5 मिनिटं असं त्याला शिजून द्यायचे चांगले. हे बघा कसे मस्त तुकडे झाले बघ. किती भारी कलर आला पोह्यासारखाच. चला आता जेवायला घ्यायचंय. चपात्या, भात, भाजी. फॅन लाव बरं. फॅन लाव ना. लिंबू घेऊ. हा आणि ते झाडे आणणार पवार साहेबाला पहिले तुकडे खायचे तर तुकडे देते त्यांना. दादा साहेब चल. या गरम गरम तुकडे खायला बघा छान छान. तुकडे देऊ पहिले. चमच आणलं बघ. दादा साहेब तुला बी तुकडे दे. म्हणलं ना आमच्या घरात तुकडे लय फेवरेट आहेत. पहिले सगळे तुकडे खा लागले. शिळापाका वयाला जाण्यापेक्षा असे तुकडे करून खायचे. चपात्याचे, भाकरी, ज्वारीच्या भाकरीचे, बाजरीच्या भाकरीचे सगळ्याचे तुकडे होते असे. एवढे घ्या कोणाला द्यायचे. तुम्हाला लिंबू पाहिजे.
मस्त झालं. दोडक्याची चटणी बी छान झाली. साईडला